गोकुळचा बाप आबाजी, बाकी भाऊ भाऊ लहान चालायच की सगळं, पण शेवटी गोकुळचा बाप आबाजी आहे. त्यांची तुलना करणे ह्या गोष्टी नसतं, आमच्या काही उद्देशाचं नसताना त्यांची जोड आबाजी त्यांची ते जोडल्यानंतर अनेक विप्रास निघाले, अनेक कॉमेंट निगेटिव्ह यायला चालू झाले नंतर. आणि आबाजींना ज्येष्ठत्व असल्या कारण 77 वय त्यांचं चालू आहे, त्यामुळे आम्ही आदरांना पण म्हणा आणि ठराव सुद्धा ते असल्या कारणानं आम्ही त्यांना सर्वांचे आमचे बाप. कोल्हापूर जिल्ह्याचं अर्थकारण चालवणारी संस्था म्हणजे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्था अर्थात गोकुळ. खरं तर गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यापासून राज्यात परराज्यात नावाजलेला ब्रँड. गोकुळ म्हणजे एका लहानशा रोपट्याचं वटवृक्षात झालेलं रूपांतरण. हे कोणी घडवून आणलं ते म्हणजे दूध उत्पादक शेतकरी. याच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टामुळे गोकुळ एक मोठा ब्रँड झाला. मात्र गोकुळची निवडणूक लागली की राजकीय मंडळी याच शेतकऱ्यांना गृहीत धरताना पाहायला मिळतात. गोकुळवर सत्ता आपलीच असावी यासाठी काही राजकीय मंडळींनी 2च दिवसांपूर्वी गोकुळ ज्यांच्यामुळे उभा आहे त्यांचाच अवमान केल्याची घटना कोल्हापुरात घडली. 1 जुलै रोजी गोकुळसाठी ठराव दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. या दिवशी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील, नवीद मुश्रीफ यांनी ठराव दाखल केले. हे ठराव दाखल केल्यानंतर अरुण डोंगळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य नेमकं काय होतं ते आधी पाहूयात. त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही, पण शेवटी गोकुळचा बाप आबाजी आहे. पण भाऊ काय करायचं आम्हाला, गोकुळचा बाप आबाजी, बाकी भाऊ भाऊ लहान चालायच की सगळं, एवढं डोक्यात ठेवून चला. आता आम्ही दोघं इकडं जिकडं आहे तिकडं सर्व पॅनल निवडायला आले चला. निवडणूक गोकुळची स्थापना केली ती स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांनी. त्यांना साथ दिली ती कोल्हापुरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी. त्यामुळेच आजही गोकुळ दूध संघ राज्यासह देशात लाखो लिटर दूध वितरण करतोय. पण प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना राजकीय बाजू सावरण्याच्या ओघात माजी अध्यक्षांनी मात्र वेगळंच वक्तव्य केलं. त्यामुळेच कोल्हापुरातील दूध उत्पादक शेतकरी नाराज झाला. इतकंच नाही तर ज्या महायुतीसोबत डोंगळे जाणार आहेत तेही नाराज झालेत. निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या एका वक्तव्याचा मोठा फटका बसणार म्हणताच 2 दिवसांनी डोंगळे यांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकरांनी हा संघ फार मोठा केला आहे, अतिशय कष्टातून ते गेलेले आहेत. त्यांची तुलना करणे ह्या गोष्टी नसतं, आमच्या काही उद्देशाचं नसताना त्यांची जोड आबाजी त्यांची ते जोडल्यानंतर अनेक विप्रास निघाले, अनेक कॉमेंट निगेटिव्ह यायला चालू झाले. खऱ्या अर्थानं आबाजी ठरावाच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने ठराव गोळा केला असल्या कारणानं आणि सर्वात सिनियर म्हणजे वयानं आमच्या बोर्डात आमचे भाऊ नाही आमचे बाप आहेत अशा पद्धतीचा आम्ही त्यांना उल्लेख केला. आणि त्यामुळं कुणाचा अनादर करणे, आदरणीय स्वर्गीय साहेबांच्या मुलग्याचं जेव्हा नाव आलं, मी चेअरमन असताना तेव्हा मी राजीनामा दिला होता अजित नरकेंच्या घरी, मी तिथंही उल्लेख केलेला आहे. आणि ते जर स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकरांच्या एखादा मुलगा ह्या गोकुळचा चेअरमन होत असेल, अजित नरकेन मीही त्यांचे पाहुणे असल्याकडे मी राजीनामा दिला होता. भविष्यात पुढच्या घड्याकडून आम्हाला काय माहीत नाही आहेत, तर त्यांच्यावर रिस्पेक्ट असल्या कारणानं आणि त्याचबरोबर स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकरांनी अरुण नरकेंच्या बसून आमच्या परत सगळ्यांना बोर्डात घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा आनंद करण्याचा विषय आबाजीला पण त्यांनीच घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचा आनंद करणे हा उद्देश नाही आहे. कृपया गैरसमज फिरण्याशीनं एखाद्या व्यक्तीचं अद्वित्व ऐकून घ्या, असलेल्या व्यक्तीचं कुठं तर जबाब जोडायचं अशा पद्धतीचे हे चुकीचं आहे. निवडणुकीच्या प्रक्रियात ठराव गळ्यात ऐकून घ्या, अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यानंतर. आणि आबाजींना ज्येष्ठत्व असल्या कारण 77 वय त्यांचं चालू आहे, त्यामुळे आम्ही आदरांना पण म्हणा आणि ठराव सुद्धा ते असल्या कारणानं आम्ही त्यांना सर्वांचे आमचे बाप असं आम्ही निवडणुकीशी बोललो असतो. त्यात कुठेही कलर वेगळा नाही आहे आणि आम्ही एकत्रच आहोत, महायुती म्हणून एकत्र आहोत. त्या कुणी काही म्हणतं असलं तर महायुती म्हणून आम्ही भूमिका पुढे जाणार असल्या कारणानं त्यात कुठेही गैरसमज करा, कोणाला मोठा करणे, आम्ही भाऊ आहे ऐकून घ्या, आमच्याचे ज्येष्ठ आहेत म्हणून आम्ही मान दिला, त्यामुळे कुठेही कृपया ह्याचा गैरसमज करू नये आणि ह्या विषयाला पूर्णविराम द्यावा. आणि बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याचे हजारो दूध उत्पादकच हे खऱ्या अर्थाने गोकुळची मायबाप आहेत. हे वस्तुस्थिती जरी असली तर ते ह्याला कुठे विप्रास करू नये. डोंगळे यांनी आता स्पष्टीकरण देताना सुयेकर यांचा उल्लेख केला, शेतकऱ्यांचा उल्लेख केला. असं असलं तरी निवडणुकीमध्ये शेतकरी डोंगळे यांचं आधीचं वक्तव्य लक्षात ठेवणार की सुयेकर यांचं नाव घेऊन त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण लक्षात ठेवून महायुतीला कौल देणार हे पाहावं लागणार आहे.
लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.